आहे, माझं एवढं कमी शिक्षण असून मला या अभियानात एवढं मोठं संधी भेटली। सावकारकीचं कसं त्याचं खूप हे असत, व्याजदर खूप असतात। माझं काही वैयक्तिक दुःख आहे ती सुद्धा विसरून मी एवढ्या महिलांसंग काम करते। आज गटामार्फत पैसे भेटले आणि त्यातून आम्ही दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन ह्यातून आम्हाला भरपूर लाभ झाला। खरंच हे अभियान उमेद नावाप्रमाणे उमेद वाढवणार आहे। उमेद मार्फत 9 लाखाचं लोन झालेलं आहे, माझा 3रा लोनचा हप्ता आहे। आणि आम्ही उमेद मधून जे लोन घेतो तेव्हापासून आमच्या गावाला किंवा गटाला खूप फायदा झालेला आहे, सावकारीतून मुक्त झालेला आहे आमचं। मला म्हणजे असं भारी वाटतंय। आज 5% कर्ज भेटत नाही गावात लवकर, ते मी उमेद अभियानाच्या मार्फत आज माझं गाव मी 1 कोटीपर्यंत नेलेलं आहे। मी 1 कोटीपर्यंत नेलेलं आहे। मी 1 कोटीपर्यंत नेलेलं आहे। बात तो सही है। तळागाळातील कुटुंबियांना रोजगार मिळावा व दारिद्र्य कमी होऊन कुटुंब आर्थिक सक्षम व्हावे म्हणून सरकार विविध योजना राबविते। त्यापैकी एक म्हणजे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान। ग्रामीण भागात महिला विशिष्ट उद्दिष्ट घेऊन एकत्र येतात, त्यांना सरकार या अभियानातून बळ देतं, कर्ज देतं। यामुळे महिलांचं आर्थिक, व्यावसायिक अडचणी दूर होण्यास मदत होते। बार्शी तालुक्यातूनही मोठ्या प्रमाणावर या अभियानाचे काम पाहायला मिळते। येळंब गावातील गटांना 1 कोटी कर्जाची मंजुरी मिळाल्याने महिलांचा आनंद गगनात मावत नव्हता, अशी परिस्थिती झाली होती। त्यातील काही क्षण टिपण्याचा रणरागिणी न्यूज चॅनलचा हा छोटासा प्रयत्न। नमस्कार, मी वैशाली ढगे आणि आपण पाहत आहात रणरागिणी न्यूज। येळंब गावातून आहे, माझ्या गटाला उमेद मार्फत 9 लाखाचं लोन झालेलं आहे, माझा 3रा लोनचा हप्ता आहे। आणि आम्ही उमेद मधून जे लोन घेतो तेव्हापासून आमच्या गावाला किंवा गटाला खूप फायदा झालेला आहे, सावकारीतून मुक्त झालेलं आहे आमचं गाव। त्यामुळे खूप मला म्हणजे असं भारी वाटतंय। सावकारी मुक्त गाव झालेलं आहे आमचं। आणि ज्यावेळेस आम्ही सावकाराकडे जात होतो पैसे घेण्यासाठी तर ते आम्हाला म्हणजे परवडत पण नव्हते। आणि सावकारकीचं कसं त्याचं खूप हे असत, व्याजदर खूप असतात। आणि उमेद मधून जे पैसे घेतो त्याच्यापासून खूप फायदा झालेला आहे। गटामार्फत पैसे भेटले आणि त्यातून आम्ही दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन ह्यातून आम्हाला भरपूर लाभ झालेला आहे। आणि 3रा डोस आहे गटाचा। आणि आमचे गावातले CR पण खूप चांगले आहेत, भरपूर आम्हाला प्रोत्साहन करतात व मार्गदर्शन करतात। मी येळंब गावात CRP म्हणून काम करते, तर मला खरंच इतका आनंद होत आहे। माझं एवढं कमी शिक्षण असून मला या अभियानात एवढं मोठं संधी भेटली की आम्ही सगळ्यांच्या सानिध्यात राहून माझं काही वैयक्तिक दुःख आहे ती सुद्धा विसरून मी एवढ्या महिलांसंग काम करते आज। आणि मला एवढा आनंद होत आहे की मी ह्यांना कमी व्याजदरात पैसे भेटून देऊन किंवा ह्यांची काय म्हणजे काय माझ्या वतीनं काय मदत होईल ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे। तर खरंच हे अभियान उमेद नावाप्रमाणे उमेद वाढवणार आहे। तर सगळ्या सखींची ह्यातनं उमेद वाढत आहे। आणि मला खरंच म्हणजे माझं जीवन सार्थक वाटतंय, धन्यता वाटते मला की मी ह्या महिलांचं थोडं तरी दुःख वाटून घेऊ शकते। आज 5% कर्ज भेटत नाही गावात लवकर, ते मी उमेद अभियानाच्या मार्फत आज माझं गाव मी 1 कोटीपर्यंत नेलेलं आहे। 1 कोटीपेक्षा जास्त निधी माझ्या गावाला बँक ऑफ इंडियानं दिलेला आहे। पहिल्या वेळेस जेव्हा मी कर्ज मागायला आले तेव्हा बँक ऑफ इंडियाच्या साहेबांची मला ओळख सुद्धा नव्हती साधी। आज मला असं साहेब एवढं म्हणजे मानानं ओळखतात। वर्षा मॅडम आले, आज मला गावात कोण म्हणजे लवकर नावानं हाक मारणार नव्हतं, पण आज मला मॅडम ही पदवी भेटली। माझं कमी शिक्षण असताना माझ्या शिक्षणाचा एवढं मला म्हणजे पुढं फायदा वाटतोय। खरंच मी आनंदी आहे आणि समाधानी पण आहे की मी एवढ्या महिलांसाठी काम करू शकते।